पुण्यात चक्क एका भिंतीवरून राजकारण रंगलंय। एका भिंतीवर कोणी हिरवा रंग मारला आणि तिथं फुलं वाहिली। नंतर भिंतीचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला। मग भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगाचा भगवा रंग केला आणि फोटो सोशल मीडियावर टाकले। या प्रकरणामुळे पुण्यातल्या भिंतीला आता राजकीय रंग आलाय। पाहूयात। पुण्यातली ही भिंत सध्या खूपच चर्चेत आहे। या भिंतीचा रंग बदलला आणि संपूर्ण पुण्यात या भिंतीची चर्चा सुरू झाली। पण फक्त रंग बदलणं हे चर्चेचं कारण नव्हतं, तर हिरव्या भिंतीचा रंग भगवा झाला म्हणून या भिंतीचा वाद सुरू झालाय। पुण्यात सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीत हा प्रकार घडला। एका भिंतीला हिरवा रंग देऊन तिथे हार, फुलं, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आली होती। याबाबतची माहिती आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर फिरत होते। याची माहिती मिळताच भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी स्वतः हिरवा रंग दिलेल्या भिंतीवर पुन्हा भगवा रंग दिला आणि तिथे गणपतीचा फोटो ठेवला। मेधा कुलकर्णींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं। मला व्हॉट्सॲपवरून माहिती कळली आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची माहिती कळते तेव्हा मी त्या ठिकाणी जाते। कधी कधी खरोखर त्याच्यामध्ये तथ्य असतं। तर काल आम्ही तिथे गेलो तेव्हा आणि अनेक ठिकाणाहून हे व्हायरल माझ्यापर्यंत आलं होतं। मागे सुद्धा शनिवारवाड्याच्या संदर्भात माहिती मला कळली होती आणि ती मी अनेक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली होती विविध पातळीवर। काल पण मी ज्या वेळेला तिथे गेले तेव्हा खरोखरच मला लक्षात आलं, मी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी अशा प्रकारचा हिरवा रंग, फुलं, उदबत्त्या असं काहीही पूर्वी नव्हतं आणि मग तिथे ते अचानक कसं आलं। तर या गोष्टींची माहिती मिळाल्यावर त्वरित उपाययोजना केली पाहिजे असं मला वाटतं। मी अनेकांनाही आवाहन केलेलं आहे। पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडत असल्याचं भाजप नेत्यांचं मत आहे। लहान स्वरूपात प्रार्थना स्थळ उभी करून नंतर त्याच जागा काबीज केल्या जातात, म्हणून हिंदूंनी जागरूक राहावं असं आवाहन भाजपकडून केलं जात आहे। दरम्यान मेधा कुलकर्णींच्या या ॲक्शनवर नितेश राणेंनी आनंदाची रिॲक्शन दिली आहे। या प्रकाराला हिरवं आक्रमण असं म्हणत राणेंनी मेधा कुलकर्णींचं अभिनंदन केलं। मेधाताईंचं मी अभिनंदन करतो, तर हिंदू म्हणून त्यांनी अतिशय चांगली आणि योग्य भूमिका घेतली। अशाच पद्धतीने हे जे काही हिरवं आक्रमण आहे, ही जे काही हिरवी मस्ती किंवा हिरवे काही साप जे वळवळतात सगळीकडे आणि वातावरण खराब करायला जे प्रयत्न करतात, त्याला तिकडला तिकडे ठेचण्याचं काम हिंदू समाज म्हणून आपण केलं पाहिजे। आणि म्हणून जिथे जिथे अशा पद्धतीचे हिरवे साप वळवळतील त्यांना ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही करण्यात आलेलो आहे आणि पुढेही करणार। हिरवी भिंत भगवी केली म्हणून भाजपकडनं आनंद साजरा केला जातोय। यावर सुषमा अंधारेंनी मेधा कुलकर्णींना चांगलंच धारेवर धरलंय। मेधाताईंच्या या ॲक्शनला अंधारेंनी थेट बालिशपणा म्हटलंय। लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात। खासदारांनी राज्याच्या, देशाच्या बेटरमेंटसाठी काही महत्त्वाचे धोरणात्मक आणि दूरदृष्टी ठेवून काही विकासाचे आराखडे आखावे आणि त्यावर त्यांनी अंमलबजावणीचं काम करावं ही साधारण अपेक्षा असते। खासदार मेधा कुलकर्णी यांनी सदाशिव पेठेतला कुठला तरी हिरव्या रंगाचा कोपरा त्याला भगवा रंग देत त्याचं एक अत्यंत बालिश वाटणारं असा फोटो काढून ट्विट केला आहे। मेधाताई, धार्मिक क्षेत्रात कुणी काम करावं किंवा न करावं यावर काही बंधन असायचं कारणच नाही, त्यांनी ते केलंच पाहिजे। पण मला असं वाटतं की जर तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये काम करण्याची इतकी रुची असेल, इतकी आवड असेल, तर तुम्ही निश्चितपणे स्वतःला त्या धार्मिक कार्यासाठी अगदी झोकून दिलं पाहिजे, वाहून घेतलं पाहिजे त्या कार्यासाठी। आणि मग खासदार, राजकारण या सगळ्या गोष्टी या अतिशय क्षुल्लक आहेत त्याच्यापुढे। देशात मुस्लिम प्रार्थना स्थळांची आक्रमणं हटवून हिंदू मंदिरांचं पुनरुज्जीवन केलं जात आहे। राम मंदिर, ज्ञानव्यापी आणि आता संभलमध्ये हिंदू मंदिरांचा वाद पेटलाय। पुण्यात भिंत रंगवण्याचं प्रकरणही याच घटनांचे सूक्ष्म पडसाद आहे। मात्र अशा घटनांमुळे सामाजिक बांधिलकीला ठेच लागणार नाही याची काळजी घेणं देखील लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, पुणे।